मला बोलवत नव्हती. सगळ्यांनी सांगा बघू. अरे माता हो, तुम्ही सांगा बघू, पटलं का तुम्हाला बुवाचं? पटलं? अहो हा आले आले त्यांना कानावर बोट ठेवाय सांगतो. बुवा काय आहे माहितीये, शक्ती तुरा ही एक कला आहे, आपल्या कोकणची शान आहे. त्याची जर अशी तुम्ही वाट लावत असाल तर तुम्हाला बोलवल कोण? बुवा शक्ती तुरा सोपा नाही, शक्ती तुरा सोपा नाही. आणि तुमच्यासारख्या छोट्या बच्च्याचं ते काम. शक्ती तुला काय आहे हे समजून घ्यायला पंक्तीत बसावं लागतं, पंक्तीच्या बाहेर बसावं लागत नाही. मला पहिला एक प्रश्न पडलाय, सांगू काय? सांगू? मला वाटतं बुवाला पुरुष पहिलाच भेटलाय. बुवांना पुरुष पहिलाच भेटलाय. आधी बायांबरोबर फिरलं की त्याच बायांना सांगतायत कानावर बोट ठेवा. हे लक्षात ठेवा. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे, मी सुरुवातीलाच बोलून गेलो, नाही तर याला पिसा सुद्धा जमवाय ठेवली नसती. कारण सुरुवातीलाच बुवाने आपली काय केली? बस. अहो त्या तिथं वरती त्या आजी बसल्या, त्या म्हणतात मियाला बुवा बोलते. त्या उठून जायला निघाल्या. त्यांना म्हटलं आजी थांबा, याचं कान जरा मी टोचतो. वा खरं तर आजची बारी ही फक्त आणि फक्त या शेंडी पायरवाडीतील तरुणांच्यामुळं इथं मी उभा आहे. आज शेंडी पायरवाडीतल्या तरुणांच्या हट्टाबाई मी इथं उभा आहे. पण मुलांनो, सगळ्या माझ्या मित्रांना एक सांगतो, सुरुवातीला बुवा फुसका झाला, सुरुवातीलाच फुसका झालं. हा पहिल्यांदा देवदेवतांना नमस्कार करायचा सोडून त्यांनी कसं वारी केली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी काय बोलत नाही, परंतु एक वाक्य सांगतो. बुवा जर मित्राविषयी प्रेम असेल ना तर तेवढ्या बेतात तदबीत आपल्याकडनं आवाज आला पाहिजे. कारण आज इथे बसलेल्यांमध्ये भरपूर कलाकार आहेत आणि कलाकारांना कला कळते. कुठेतरी थात्र मात्र काहीतरी, कारण तुमच्या भाषा शैलीवरून जिथं तुम्ही गचा गा केला तिथं समजलो मी हा बोल भावला. आणि तुम्हाला सवय लागलेली ग आणि गा यातला फरक अजून तुम्हाला कळत नाही. आणि ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्याकडे क्लास लावा, मी शिकवतो. यांचा कधी काय होईल काही सांगता येत नाही. बुवा नीट ऐका. तुम्ही जे सुरुवातीला म्हटलात, अहो मित्रांविषयी प्रेम असावं लागतं, कुठल्या तरी लांची पोटी मित्राला जवळ करायचं नसतं. म्हणून एक वाक्य सांगतो, मित्र दुःखामध्ये वनव्यासारखा उभा असतो आणि त्या मित्राची ज्यावेळेस तुम्ही आळवणी करता त्यावेळेस एक लक्षात ठेवा, स्वार्थापोटी मित्राला जवळ करू नका. वा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगून जातो, नीट ऐका. ज्यावेळेस तुम्ही घराला काट दिली तिथंच कळलं तुमच्या शक्तीचं तुऱ्याचा जो बाज आहे, तुम्ही जे शाहीर आहे ते कुठल्या लेवलचे हे आज कळलं बुवा. कारण मला वाटते बुवा बाहेरचा आहे, नेमका कोण आहे हे मला माहीत नाही. बाऱ्या करतो बायांबरोबर, इकडं बायांना सांगतो कानावर बोटं ठेवा आणि स्वतः मर्द असल्याच्या वार्ता करतो. नेमका बुवा तू बाई आहेस, तू बाई आहेस
की भाते हा फलक अजून मला कळलेला नाही. आणि म्हणून बुवा एक गीत तुमच्या समोर ठेवतोय, नीट ऐका. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला मोठा दिसाय हा चांगला पण कशाला हो बंगला, लागून बाईच्या नादाला भूक पडली या चांडाला. वा वा, गचा उच्चार तुम्ही का केला? गचा उच्चार तुम्ही का केला? आम्ही उच्चार काय करतोय? नीट ऐका, नीट ऐका. उच्चार कसा असावा यासाठी मी तुम्हाला हे गीत देतोय, नीट ऐका. वा बुवा, डबल मिनिंग काय असते ना, हे तुम्ही आम्हाला शिकवून नका. आज 4 वर्षानंतर तुम्ही बालेला आलात, आम्हाला वाटलं होतं काहीतरी तुमच्यात सुधारणा असेल, पण शेवटी बुवा भान करूनच गेला. लक्षात ठेवा. आणि याचं कारणच हे असं आहे, शक्तितुरा जेव्हा हा जो शक्तितुरा बदनाम होत चाललाय, त्याला हे तुमच्या ऐकाचे नालायक शाहीर आहेत ना बुवा, म्हणून हा विषय असा करतोय. लक्षात ठेवा. अरे ज्या देवदेवतांचे आपण मंदिरामध्ये या ठिकाणी पारी करतोय, कार्यक्रम करतो, आणि त्याच देवदेवतांची जो विटंबना करताय बुवा, जरा तुम्हाला भान ठेवा आणि मगच बोला. आणि राधाकृष्णाचं नातं इतका गोड नातं आहे, ते तुम्ही वाचनात, तुमच्या वाचनात आलेलं नाही, कारण तुम्ही ग्रंथ कधी आयुष्यात वाचलेला नाही. तुम्हाला आधी हे गाणं गीत ऐकवतो आणि नंतर परत घेतो तुम्हाला तुमचा समाचार.
आणि इंद्राची कथा या ठिकाणी सादर करतोय. नाहीतर तुम्हाला वाटेल उगाचच काहीतरी बोलतोय, व तसं नाही आहे, शास्त्राधारे गातोय. ओंकार मोडक आणि काशीनाथ मोडक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. फिरनाच मंडळ त्यांचं स्वतःशः ऋणी आहे. वा गाणी शास्त्राधारे असावी आणि शास्त्रानुसारच बोलावं. कारण तुमचं असं झालंय, यायचं उघडं व्हायचं आणि निघून जायचं. तुम्हाला दरवेळेला उघडं व्हायची सवय लागली. बुवा म्हणतो मी बारी हॉलला गेले, अशा आल्यापासून निसता 2 तास निसता रगडतोय. कधी नाही मिळला आणि घटकन गेला. चान्स नाही. 4 वर्षांनी इथं बोलावली म्हणून निसतं एक गाणं दुसरं आणि म्हणते आता संपल. 5 गाणी झाली तरी बुवा काय आलं नाही. त्याला माहितीये अशा वाऱ्या करतात का बुवा. आता कुठं आलो जोडीला, आम्हाला वाटलं होतं कुठेतरी तुम्ही सुधराल, कुठेतरी सरळ याल आणि हे 4 वर्षांत बोलवायचं तुम्हाला दरवर्षी बोलवावं अशी इच्छा होती. पण तुम्ही तेवढ्या योग्यतेत नाही. खरं सांगायचं म्हणजे की आज तुमच्या समोर ही बारी आमची पहिली आहे आणि त्या पहिल्या बारीतच तुम्ही काय झाले फेल झाले. बस श्रीराम मित्रमंडळ शेती हेदवडी यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बारी खतलवा. बारीक खतला व्हायला काय, पण झालंय काय माहितीये का, ह्याला सवय लागली बायांची आणि बायांच्या बरोबर ह्यांनी बाऱ्या केलेल्या. ह्यांच्याला बोलायचं काय तरी पण वा तुम्ही नामांकित शाहीर गुरुवर्य रत्नाकरजी महाकाळ यांचे पट्ट शिष्य आहात. जरा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवता ठीक आहे, पण ते तरी योग्य ठेवा. नाहीतर तोंड दाखवायची जागा राहणार नाही. आणि ती जर जागा करायची असेल तर योग्य करा, एवढंच तुम्हाला सांगेल. कारण अशा पद्धतीत बाऱ्या करतात त्यांना शक्ती तुला म्हणत नाही आणि म्हणून लोक 4-4 वर्ष बोलवत नाही. हे तुम्ही जाहीर केले, आम्ही बोललेलो नाही. तुम्ही जाहीर केलं 4 वर्ष बोलवत नाही. आपण आपली कारण शोधा. तुम्ही आल्या त्या माता माऊलींना बोललात कानावर बोट ठेवा. काय हो तुम्हाला पटलं हे? बारी बघायला बसलेली माणसं बिचारी आटापिटा करून बसली, पायाच्या मुंड्या घालून बसले आणि तुम्ही येऊन त्यांना सत्ता कानावर बोट ठेवा. तुम्हाला फुकट बोलवलंय का? फुकट बोलवलंय नाही. त्यासाठी बुवा योग्यता शिका. पहिली योग्यता
तोपर्यंत तुम्ही बाहेर करू नका. आणि मला वाटते तुम्ही त्या मुंबई पुण्याचं इतर लोकांना फक्त बनवायची कामं करताय. इथं नामांकित शाहीर बसलेले, मला वाटतं आताच नाव आलं की शाहीर संजयजी उंडरे हे देखील इथं आलेले आहेत. आमचे गुरुप्रिय दत्तारामभाऊ ऐरे यांचे पट्टशिष्य शाहीर दीपक दादा मोरे हे देखील इथं उपस्थित आहेत. हे आता हे आणि हे इथं उभे आहेत. कच्च्या गुरुचं छेड गुरु पक्का करावा लागतो. त्यासाठी भुवन अहो काय प्रेशर, काय प्रेशर. या भुवनच्या बरोबर आम्हाला का उभं राहू नका सांगितलं ते आता कळलं. हा आता कळलं. बुवा मी आता जास्त काही बोलत नाही, कारण तू आधीच 2 तास घेतलंस. परत आणखी बिचाऱ्यांना सकाळपर्यंत तुला झेलायचंय. त्याच्यामुळे मी आता हळूहळू चालतो, मी आवडता घेतो, कारण मला तुमची योग्यता आमच्या बरोबर आहे अशी वाटलीच नाही. म्हणून आता एक गीत म्हणणार आहे. त्यानंतर आपल्या शेंडीगावचं भूषण असणारे आमचे परममित्र आदरणीय परिची आमरे आपल्या समोर शिवाजी महाराजांचं एक गीत सादर करणार आहे. आणि त्यानंतर मी माझी ही दुसरी बारी देखील थांबवणार आहे. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन सांगितल्याप्रमाणे वेळेत बारी चालू केलेली, वेळेत संपवलेली. फक्त काय आहे, यांना कधी नाही भेटलाय त्याच्यामुळे ते गिळायला लागले. त्यांना काय गिळायचंय ते सकाळपासून परत पुढचं एक सांगून ठेवतोय. आता कमी बोललोय. परत बारी तुमची आहे 30 तारखेला. तिथं मी स्वतः नसणार आहे, म्हणजे बारीत उभा नसणार आहे, पण गाठ तुमची प्रशंसक पशे, कारण मार्गदर्शक राकेश बोलले. ते मात्र तुम्ही आता लिहून ठेवायचं. त्याच्यामुळं सगळ्यांचा मान राखून बारी करणार असाल तर उभं राहायचं, कारण महिलांचा अनादर करणाऱ्याला कलाकार म्हणत. फक्त बोलताना म्हणायचं का, हा बोलायला फक्त म्हणायचं हा बुवा आहे ना, यांची मी खरंच साधा उडवणार होतो खरंच, पण त्यांनी बोलला ना तिथपासून ते मनात ना उतरलं. महिलांचा आदर करायला शिका. अरे जर तुम्हीच जर आदर केला नाही तर ही लोककला जिवंत राहणार नाही. आज मी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी मी बोलून गेलो, सुधीर हळदे होते, अहो तुमचेच गुरु बंधू आहे, पण त्यांचा तर थोडासा आदर्श घ्या. त्यातला तुमच्याकडे काही दिसला नाही. मला एकच सांगेन, गेल्या वर्षी सांगितलं होतं की बुवा परत बारी म्हणणार नाही, मी फक्त पाठीमागे उभा राहू शकतो, तुम्हाला सपोर्ट करू शकतो, पण आज या सगळ्या मुलांच्या हट्टासाठी मी इथे उभा आहे. आणि म्हणून आज तुम्हाला सांगतोय, 30 तारखेच्या बारीला चांगली बारी करणार असाल तर ठीक, नाही तर त्या दिवशी तुमच्या अंगावर कपडे राहणार सांगून जातोय तुम्हाला इथे.
या ठिकाणी मायबाप रसिकांच्या माहितीसाठी बुवाने प्रश्न विचारला होता, मृत्यू लोकांची युगे किती व त्यांची नावे काय, आणि त्या युगांच्या तुलनेत मानवाच्या युगांची गणना म्हणजे देवतांची किती युगे, समय व परिणाम यांचे विश्लेषण द्यावे. बुवा, माझ्या वाचनामध्ये जे आले आहे ते मी ते उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतोय. बघा, मृत्यू लोकात 4 युगे, मृत्यू लोकात 4 युगे आहेत. सतीयुग, आणि या सतीयुगाचं 17,28,000 वर्ष. त्रेतायुग, दुसरं आहे त्रेतायुग. त्रेतायुग 12,96,000 वर्ष. तिसरं आहे द्वापर युग, आणि या द्वापर युगाचं 8,64,000 वर्ष. आणि चौथं जे युग आहे ते कलियुग. या कलियुगाचं 4,32,000 वर्ष. अशी 4 युगे पूर्ण झाल्यावर एक महायुग पूर्ण होतो. एक महायुग 43,20,000 वर्षाचे आहे. अशी 7 महायुगे पूर्ण झाल्यावर एक मन्वंतर पूर्ण होते. 1000 मन्वंतर पूर्ण झाल्यावर एक कल्प पूर्ण होते. असे 100 कल्प पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. असे 300 कल्प पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेवाचे 1 वर्ष पूर्ण होते. असे 1000 वर्ष झाल्यानंतर ब्रह्मदेवाचे एक युग पूर्ण होते. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, आणि याला पुरावा आहे गरुड पुराणामध्ये हा विषय आहे. बुवा, आता एवढा लांबचा वाचून एवढा पान वाचून दाखवला, लक्षात राहील का? अहो, काय राहील? माकडासारखा उड्या मारता येते, त्याला म्हाताऱ्यातला आणि तारण्यातला फरकच कळत नाही. मला वाटतं परवा पुण्यात बारी गेला, तिथं पण म्हातारा माकड, तिथं पण म्हातारा माकड. नेमका माकड बुवा आहे का काय कळत नाही. बुवा, माकड असते ना, माकड, त्या माकडाला लय कळतं, पण तुझ्यासारखा उड्या मारतो, तो पण उड्या मारतो, तू पण उड्या मारतो, पण त्याच्या उड्या चांगल्यासाठी आहे, आणि तुझ्या फक्त गर्वानं फुगलेले. वा, या ज्या उड्या मारतोयस त्या तुझ्या जीवावरच्या आहेत काय ते आधी बघ, आणि मग माकडाची उदाहरणं दे. म्हणून शास्त्राची गाणी म्हणायला शिक. काय शास्त्र दिसलं तुम्हाला त्यांच्या गाण्यात? दिसला का? अहो, कसला शास्त्राने काय गजा मनी मचाच. हा वा, तुम्हाला, मला वाटते, मला ही जर मुळाक्षर शिकवायला लागत असतील तर हे पेज, उत्तराचा पेज मी तुमच्याकडे देतो, नीट वाचा, आणि 30 तारखेच्या बारीला पटलं तर हो म्हणा, नाहीतर मग पुरावा मी घेऊन येतोयच. तुम्ही बोललात तसं तुम्ही समजून. म्हणून एक आता गीत देतो, त्यानंतर मी परेश चांबरे यांना विनंती करतोय की त्यांनी इथे मंचावरती यायचं. याचबरोबर देवांश दिनेश साळवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर अथर्व सावंत यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. नाच मंडळ त्यांचं सदस्य ऋणी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हॅलो बुवा, लक्ष असू द्या, तुमच्या भाऱ्या बऱ्याचशा युट्यूबवर लाईव्ह आहेत, आणि त्या सगळ्या महिलांबरोबरच तुमचे कार्यक्रम आहेत. बरोबर आहे? तुम्हाला महिला फार आवडतात. एक छोटासा प्रयत्न करतोय, लक्ष असू द्या गीतामध्ये. बुवा, चाल बघा. लकवान्या मला फिरायला, नकवान्या मला फिरायला, बँगलोर मैसूर मध्ये रिक्षान बसली न टॅक्सीन बसली, कितींदा बसले या बोटी मध्ये.
फिरायला बेंगलोर मैसूर उटी मध्ये अरे करून सोंगण धावतोय ढोंग करून सोंगण धावतोय ढोंग उन्हाळा फिरतोय गावात रे झालंय गावभर बोंबाट रे अहो झालंय गावभर बोंबाट रे या केलंय सुगंध जगात या ठिकाणी सन्मान्य श्री अशोकजी मोडक श्रीराम मंडळाचे माजी अध्यक्ष शेल्डी हेदवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची फरमाईश आहे आमच्या समाजाचे आधारस्तंभ आणि थोर समाज सुधारक सन्माननीय कैलासवासी सीतारामजी कांदेकर यांच्यावरती एक गीत झालं पाहिजे. त्यांनी या वाणीचा कायापालट केलेला आहे. अशा थोर समाज सुधारकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एक छोटस गीत या ठिकाणी सादर करतो. लक्ष असू द्या. लोकसेवक महान आमच्या जीवाचा प्राण सीताराम भाई ते महान सीताराम भाई ते महान या ठिकाणी श्री संजय गंगाराम मुंडरे यांच्याकडून शक्तिवादी शाहीर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी नाच कमी नाच मंडळ त्यांचं सदैव विरोधी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद.
यानंतर एक गीत आपल्या समोर परेश जांभरे हे सादर करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी दिन दुबळ्याचा तू कैवारी भक्त जनाचा संकट निवारी माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाम राम कृष्ण हरी